वरई डोमच्या बाहेरची दृश्य आहेत। वरई डोमच्या बाहेर आपण जर बघितलं तर लेझिम नृत्य खरं तर महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे लेझिम नृत्य जे आहे ते करण्यात येत असल्याचं आपण पाहतोय। तब्बल 18 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येणार आहेत। थोड्या वेळातच या दोन बंधूंची गर्जना या ठिकाणी या वरई डोम मधून होणार आहे आणि त्याआधीच या ठिकाणी आपण बघतोय की जे मनसैनिक आहेत आणि शिवसैनिक आहेत या दोन्ही या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। दोघांमध्ये उत्साह आहे। या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। 11चा खरं तर कार्यक्रम आहे, मात्र पहाटेपासूनच या ठिकाणी राज्यभरातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेले आहेत। नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना काय त्या जाणून घेऊया। उत्साह खूप आहे ताई, काय नेमकं काय उत्साह आहे, काय भावना आहे? उत्साह म्हणजे असा आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येणार आहे, त्याचा तर आम्हाला अभिमान आहे आणि आनंद सुद्धा आहे। त्याच्यापेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी दोन भावंड एकत्र येत आहेत। जी लोक मुंबई विकण्याचा घाट घालत आहे आणि सगळे उद्योगधंदे पळवून नेतात आहे, जर मराठी अस्मितेला धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होण्याचं कारण ठरू शकते। म्हणून आज जे उद्धव साहेब आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र आलेले आहेत, या गोष्टीसाठी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मुंबई ही एकत्र आलेली आहे आणि हा आनंद संपूर्ण मुंबईभरने महाराष्ट्रभर ओसंडून वाहत आहे। आणि म्हणूनच आज पूर्ण मराठीमधील मराठी अस्मितेचं ज्यांना ज्यांना भान आहे, ज्यांना ज्यांना मराठी भाषेची जी आमची जी शान आहे त्याच्यासाठी एकत्र आलेल्या संपूर्ण मराठी बांधवांचा फार फार अभिनंदन। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवंचे, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।